राज्यात स्वखर्चातून विकास कामे करणारे नेतृत्व म्हणून परिचित असलेले सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी सध्या राज्यासह मानखटावमध्ये पावसाची संततधार जवळपास 5 दिवसापासून सुरू असल्याने मानखटाव तालुक्यातील सर्व नदी, ओढे व नाल्यांना पुराचे स्वरूप आल्याने जवळपास सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शेखरभाऊ गोरे यांनीही परिस्थितीचे भान ठेवून तालुक्यातील नागरिकांना पूर परिस्थिती संदर्भात कोणतीही मदत लागल्यास संपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सरचिटणीस वैभव मोरे यांनी केले आहे। नमस्कार। शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मानखटावमध्ये अविरतपणे सामाजिक कामं केली जातात। कुठल्याही प्रकार असू द्या, मात्र आता या 8 दिवसांमध्ये अतिशय भयानक असा जोरदार पाऊस पडतोय आणि भावांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आवाहन करण्यात आलेलं आहे की चालू पावसामध्ये कोणी बाहेर पडू नका, अतिशय जास्त धोकादायक ठिकाणी कोणी जाऊ नका, ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहते अशा ठिकाणी कोणी जाऊ नका आणि गरज असेल तरच बाहेर पडा। मात्र आपल्या माध्यमातून मी एक मानखटावमध्ये सर्व जनतेला माझं एक आव्हान आहे की आपल्या भावांच्या माध्यमातून एक आव्हान करतोय की जर पावसामुळे कुठं व्यत्यय असेल, कुठं काय अडचणी आल्या असतील, कुठं रस्ता कसला असेल, कुठं कोणत्याही प्रकारचं अतिशय दुर्दैवी अशी कुठं घटना जर घडत असेल एखाद्या ठिकाणी बाबा रस्ते विना काय, तर आपण त्वरित आपल्या शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान कार्यालयात संपर्क साधावा। आपणाला लागेल ती मदत त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल। मात्र अशा परिस्थितीमध्ये कुणी बाहेर पडू नका असं भाऊंचं आपणा सर्वांना मानखटाववासियांना आव्हान आहे। कारण आपल्या इतिहास जर पाठीमागे बघितला पावसाळ्याचा, तर उन्हाळ्यामध्ये इतका जोरदार आणि इतक्या लवकर इतका मोठा पाऊस कधी पडला नव्हता। इतका भयानक पाऊस पडलाय, आता मान्सून आलेला आहे, त्यामुळे इथून पुढे देखील अशीच परिस्थिती उद्भवू शकते ते सांगू शकत नाही। हवामान खात्याने देखील पावसाचा अलर्ट दिलेला आहे। तेव्हा मानखटावमधील माझी सर्व ग्रामस्थ असतील, महिला असतील, आपले तरुण वर्ग असतील, सर्व तरुण मुलं असतील, यांना विनंती आहे, विशेषतः आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना विनंती आहे की आपली लहान मुलं आहेत, वीज वाऱ्यात पावसात आपण अजिबात बाहेर जाऊन देऊ नका। सन्मान्य शेखरभाऊ गोरेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अँब्युलन्स सेवा असेल, टँकरनं लोकांना पाणी असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांची हे असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, कोविड काळात बघितलं आपण मदत किती मोठ्या प्रमाणात भावनी मदत केली, अशी कोणत्याही मदतीत भाऊ कधी मागे राहिलेली नाही। आणि आता देखील ओला दुष्काळ पडतोय, अशा पर्यंत जर कुठं अति संवेदनशील विषय असेल, त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असेल, तर आपणाला एक विनंती आहे, सन्मान्य शेखरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे की आपणाला जिथं काही मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही 111% तुम्हाला लागेल ती मदत त्या ठिकाणी भावांच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करू। एवढंच तुम्हाला फक्त सन्मान्य शेखरभाऊंच्या माध्यमातून आपणाला एक सांगणं आहे मला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।